बने हे आपल्या या ठिकाणी बहिणाबाई चौधरी यांच्या असणाऱ्या विविध प्रकारच्या कविता काव्यदर्शन या ठिकाणी ते सादर करणार आहेत। सुरुवातीला मंचावरील सर्व मान्यवरांना मी अशी विनंती करतो की त्यांनी यशवंतराव चव्हाणांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करावी। प्रमुख प्राध्यापक डॉक्टर अशोक जोंधळे यांचं स्वागत, साहित्य संस्कृती समारोह व यशवंतराव चव्हाण स्मृती समारोह समितीचे अध्यक्ष माननीय गिरधारीलालजी बराडिया सर यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाचे प्रमुख असणारे अशोकराव जोंधळे यांचं स्वागत करावं। स्वागताचं स्वरूप पुष्पगुच्छ आणि शील्ड असं आहे। प्राध्यापक डॉक्टर अशोकराव जोंधळे, ज्ञानोपासक महाविद्यालय परभणी या ठिकाणी 27 वर्षापासून हिंदीचे अध्यापन व शोध मार्गदर्शकी आहेत। त्यांचं या सांस्कृतिक क्षेत्रातलं योगदान 1982 पासून खानदेशचा मळा मराठवाड्याचा गळा अर्थात बहिणाबाईंच्या कवितावर आधारित असणारा कार्यक्रम, गायक व संगीतकार अशा दुहेरी भूमिका हे या ठिकाणी बजावतात। महाराष्ट्रभर यांचे जवळपास 800 प्रयोग झालेले आहेत। त्यामध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन असो, ग्रामीण साहित्य संमेलन, दलित आदिवासी साहित्य संमेलन, तसेच मुंबई दूरदर्शन व ETV मराठी या वाहिनीवर 2-2 तासांचे 2 भागात त्यांचं या कार्यक्रमाचं सादरीकरण झालेलं आहे। यानंतर दगडूदादा लोमटे यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी त्यांच्या समवेत असणाऱ्या सौभाग्यवती आशा जोंधळे यांचं स्वागत करावं। स्वागताचं स्वरूप शील्ड आणि पुष्पगुच्छ। सौ आशा अशोक जोंधळे आकाशवाणीच्या B हाय श्रेणीच्या मान्यताप्राप्त गायिका, या कार्यक्रमाच्या मुख्य गायिका। रामदास फुटाणे दिग्दर्शित सुरवंता नावाचा एक मराठी चित्रपट झाला, या मराठी चित्रपटाला त्यांनी पार्श्वगायन केलेलं आहे। यानंतर अंबानगरीचे उपनगराध्यक्ष माननीय सतीश नाना लोमटे यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाचे सहगायक प्राध्यापक डॉक्टर अजय जोंधळे यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं। प्राध्यापक अजय जोंधळे ज्ञानोपासक महाविद्यालय जिंतूर येथे हिंदीचे प्राध्यापक आहेत। यानंतर भगवान बाप्पा शिंदे यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाच्या सहगायिका अनुजा जोंधळे बालेराव यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं। अनुजा जोंधळे बालेराव या MA म्युझिक B.Ed आहेत। यानंतर दगडूदादा लोमटे यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी प्राध्यापक मंगेश पैंजणे जे बासरी वादक आहेत त्यांचं स्वागत करावं। प्राध्यापक मंगेश पैंजणे MA म्युझिक अँड नेट पास, पन्हाळा जिल्हा कोल्हापूर येथे संजीवन विद्यानिकेतन येथे संगीताचे प्राध्यापक। यानंतर दादांना पुन्हा मी विनंती करतो की त्यांनी प्राध्यापक राहुल अपशेट्टी जे हार्मोनियम वादक आहेत त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं। त्यानंतर या कार्यक्रमाचा असणारा आत्मा म्हणजे या कार्यक्रमाचं निवेदन, या ठिकाणी निवेदक आहेत भास्कर गायकवाड। दादांना मी पुन्हा विनंती करतो की त्यांनी भास्कर गायकवाड यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं। त्याचबरोबर या कार्यक्रमाचे तबलावादक सुभाष जोगदंड, दादांना पुन्हा विनंती करतो की त्यांनी सुभाष जोगदंड यांचं स्वागत करावं। त्यानंतर या कार्यक्रमामध्ये ढोलकी वादनाचं काम करतायत त्र्यंबक वाघमारे, दादांना विनंती की त्यांनी त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं। या ठिकाणी आपल्या समोर हा जो संच उपस्थित आहे, या संचाच्या अनेक प्रकारच्या CDs प्रदर्शित झालेल्या आहेत। त्यामध्ये बहिणाबाईंचं गीतदर्शन, गाऊ जिजाऊसा आम्ही आणि माझा बाप शेतकरी अशा या त्यांच्या CDs ही
प्रसिद्ध आहेत. त्यानंतर आपल्याच संस्थेमध्ये अतिशय कार्यरत असणारा एक शिक्षक आपल्यामध्ये आहे, ज्यांचं नाव आहे मोरे सर. क्रांतिसिंह नाना पाटील विद्यालय येल्डा. हे मोरे सर शिष्य आहेत प्राध्यापक अशोक जोंधळे सर यांचे. मोरे सर हे प्राध्यापक अशोक जोंधळे सर यांना यशवंतराव स्वतःच्या हाताने काढलेली यशवंतराव चव्हाणांची प्रतिमा ते त्यांना देऊ इच्छितात. जोंधळे सरांना विनंती की त्यांनी ती प्रतिमा स्वीकारावी. मोरे सर यांच्या बाबतीमध्ये जर सांगायचं झालं तर आपल्या संस्थेमधील असणारं एक धडाडीचं व्यक्तिमत्व जे कला क्षेत्रामध्ये अतिशय प्रसिद्ध अशा प्रकारचं आहे. त्याचबरोबर आपल्या समोर असणारं जे यशवंतराव चव्हाणांची जी प्रतिमा आहे, तैलचित्र आहे, ते तैलचित्र सुद्धा. बंधू भगिनींचं हार्दिक स्वागत आहे. खानदेशचा मळा आणि मराठवाड्याचा गळा बहिणाई गीत दर्शन हा कार्यक्रम आम्ही आपल्यासमोर सादर करणार आहोत. हा कार्यक्रम इथे संयोजित करण्यासाठी आमचे आदरणीय श्री दगडूजी लोमटे यांचं फार मोठं योगदान आहे. खास परभणीला येऊन त्यांनी आम्हाला निमंत्रण दिलं आणि आज आम्ही आपल्यासमोर आहोत. यशवंतराव चव्हाण स्मृती समारोह या 26 वर्षापासून चाललेल्या साहित्यिक आणि सांस्कृतिक उपक्रमाचे अध्यक्ष माननीय गिरधारी लालजी भराडिया, उपाध्यक्ष माननीय श्री सतीश नाना लोमटेजी, सचिव माननीय श्री दगडूदादा लोमटे, या स्मृती समारोहाचे मार्गदर्शक आदरणीय भगवान बाप्पा शिंदेजी, सर्व पदाधिकारी मंडळी यांचं आम्ही हार्दिक स्वागत करतो आणि आभार व्यक्त करतो. बहिणाबाई गीत दर्शन हा कार्यक्रम सबंध महाराष्ट्रभर सादर होत असताना मागच्या डिसेंबर महिन्याच्या 17 तारखेला यशवंतराव चव्हाण नाट्यगृह पुणे येथे हा कार्यक्रम रुजू झाला पुणे फेस्टिवलमध्ये. आणि आज एका प्रसन्न अशा वातावरणामध्ये हा संच आपल्यासमोर आपली सेवा करण्यासाठी उपस्थित आहे. बहिणाबाई गीत दर्शन, बहिणाबाई चौधरीविषयी काही जास्त सांगणं मला वाटतं त्याची गरज नसावी की बहिणाबाई चौधरी ह्या खानदेशच्या म्हणजे जळगावच्या होत्या. म्हणून खानदेशचा मळा म्हणजे काव्याचा मळा, कुठलाही प्रादेशिक वाद यामध्ये नाही आहे हे मी आवर्जून सांगू इच्छितो. आणि गाणारा संच हा सगळा मराठवाड्याचा असल्यामुळे प्राध्यापक फमू शिंदे ज्यांनी सुरुवातीचे जवळपास 300 कार्यक्रम या सूत्रसंचलन केलेलं आहे, त्यांनी या कार्यक्रमाचं हे टायटल शीर्षक ठेवलेलं आहे, खानदेशी काव्याचा मळा आणि मराठवाड्याचा गळा. म्हणून आम्ही खानदेशचा मळा आणि मराठवाड्याचा गळा, केवळ बहिणाई ह्या खानदेशा होत्या आणि गाणारा गळा हा मराठवाड्याचा आहे म्हणून हे आम्ही शीर्षक दिलेलं आहे. कार्यक्रमाचं आरंभी गीत बहिणाईबाई चौधरी यांचं लिहिलेलं सरस्वती स्तवन. माझी माय सरस्वती माले शिकविते बोली, लेक बहिणाच्या मनी किती गुपिते पेरली. एक अडाणी बाई, शेतकरी बाई, काबाड कष्ट करणारी बाई, जिच्या वाट्याला फक्त शेतामध्ये काम करणं आणि कष्ट हेच आलेले आहेत. परंतु बहिणाईला निसर्गदत्त प्रतिभा प्राप्त होती. ती जे बोलायची ते काव्य होऊन जायचं, सहज बोलायची आणि काव्य होऊन जायचं. तिचे सुपुत्र महाराष्ट्राचे थोर कवी स्वर्गीय सोपानदेव चौधरी, त्यांनी एकदा बहिणीला विचारलं की माय तुला हे कसं सुचतं, तू जे बोलती ती काव्य आहे कविता आहे. ती म्हणे माले काही माहिती नाही, मग तुला कसं सुचतं. बहिणाई म्हणाली माझी माय सरस्वती माले शिकविते बोली, माले शिकविते बोली, लेक बहिणाच्या मनी किती गुपित पेरली. ती मला बोली शिकवते, माझ्या रचनेवरती आहे, ती मला आदेश देते आणि मी जे बोलते ते काव्य होत असेल ते तुला माहिती. मी काबाड कष्ट करणारी बाई आहे, माझ्यासाठी पांडुरंगा तुझं गीता भागवत, पावसात समावत, मातीमध्ये उगवत.
एक शेतकरी स्त्री आणि कृषी जाणीवा बहिणाच्या या गीतातून आपल्याला दिसून येतील. देवाचं येणं जाणं बहिणाईला कळायचं. संतांना जसं देव दिसला, आपल्याला डोळे असून सुद्धा देव दिसत नाही, बहिणाईला देवाचं येणं जाणं कळायचं. आणि ती म्हणते की तुझ्या पायाची चाहूल लागे पाना पानामधी, देवा तुझं येणं जाणं वारा सांगे कानामध्ये. असं म्हटलं जातं की त्याची जोपर्यंत कृपादृष्टी असणार नाही तोपर्यंत माणूस काही करू शकत नाही. माणूस आयुष्यामध्ये जे काही करतो, ती कोणती शक्ती आहे, निसर्ग आहे, ईश्वर आहे, परमेश्वर आहे, त्याच्याच कृपेनं सगळं आपण बोलतो, करतो आणि व्यवहार करतो. संत तुकाराम महाराजांनी सांगितले, आपुलिया बळे नाही मी बोलतो, सखा भगवंत वाचा त्याची. जिगर मुरादाबादीचा मला शेर आठवतोय. जिगर मुरादाबादी काय म्हणतात? मेरा कमाले फन कला, मेरा कमाले फन बस इतना है जिगर, मेरा कमाले फन बस इतना है जिगर, वो मुझ पे छा गया और मैं जमाने पे छा गया. अशीच बहिणाबाई निसर्गदत्त प्रतिभा लाभलेली तिचं हे सरस्वती स्तवन आपल्यासमोर आम्ही सादर करीत आहोत. आज यशवंतराव चव्हाण यांची जयंती आहे आणि हा चांगला योग आमच्यासाठी घडून आणलेला आहे. या यशवंतराव चव्हाण स्मृती समारोह समितीनं पुनश्च मी त्यांचे आभार मानून सौ आशा जोंधळे यांना विनंती करतो की बहिणाबाई चौधरी यांचं माझी माय सरस्वती माले शिकविते बोली हे सरस्वती स्तवन त्यांनी सादर करावं. माझ्या
माझ्यासाठी पांडुरंगा तुझं किती रंगविशी रंग, रंग भरले डोयात, माझ्यासाठी श्रीरंग, रंग खेळ आभायात. इंद्रधनुष्य आकाशामध्ये आलेला आहे आणि बहिणीला ते असं दिसतं की साक्षात श्रीकृष्ण माझ्यासोबत रंग खेळत आहे. अशी ही बहिणाबाईची ही प्रतिभा, तिला निसर्गदत्त प्रतिभा लाभलेली. बहिणाई आपल्या दुसऱ्या गीतामध्ये असं म्हणते, यानंतरचं जे गीत आहे, देवा घरोट घरोट तुझ्या मनातली गोठ, सर्व्या दुनियेचं पोट, घरी कर्माचा मरोट. कष्ट, काबाड कष्ट माझ्या नशिबी आलेले आहेत, असं बहिणाई म्हणते. सकाळी 4ला उठणं आणि 20, 25, 30 किलो धान्य जात्यावर दळणं. पूर्वी गिरण्या नव्हत्या आणि खेड्यातल्या त्या माय माऊलीला पायल्या 2 पायल्याचं दळण दळावं लागायचं. जात्यावर भाकरी करायच्या, भाजी करायची, घरचं आटोपायचं आणि शेतामध्ये काम करायला निघून जायचं. बहिणाच्या वाटेला हे चाललेलं आहे. घरोट म्हणजे जातं. अहिराणी भाषेमध्ये जात्याला घरोट म्हणतात, आपण इकडं जातं म्हणतो. तर बहिणाबाई म्हणते, जरा सोपानदेव चौधरीला म्हणायची की शब्दाशी तू कधी बोललास का? तो बोला, मी शब्दाशी कसं बोलायचं? अरे शब्दाशी जरा बोलून बघणं. आता तुम्ही लोक शिकलेले सवरलेले, ज्याच्यातून पीठ येतं त्याला तुम्ही जातं म्हणता. जरा शब्दाची सुधारणी करा, असं बहिणीने सांगितलेलं आहे. घरोट म्हणजे जातं. जात्याच्या 2 पाळू आहेत. त्या 2 पाळूमध्ये जेव्हा धान्य टाकलं जातं, धान्य भरडतं आणि त्याचं पीठ येतं, तेव्हा त्याची भाकरी आपण खातो. मानवी जीवनाचं असंच आहे. सुखदुःखाच्या 2 पाळूमध्ये जेव्हा माणसाचं जीवन भरडून निघतं, तर तेव्हा त्याला जीवनाचा अर्थ कळायला लागतो की जीवन काय आहे. बहिणीनं त्या घरोटाला म्हटलेलं आहे की अरे घरोटा घरोटा माझे दुखतारे हात, तसं संसाराचं गाणं माझे बसते मी गात. अरे घरोटा घरोटा तुझ्यातून पडे पिठी, तसं तसं माझं गाणं पोटातून येतं ओठी. काही शब्द जुळवून कल्पना करून मी काहीच म्हणत नाही. मी जे बोलते ते माझ्या मनातून बोलते आणि ते ओठावर येतं, सत्य ओठावर येतं. ते गीत आम्ही आपल्यासमोर सादर करणार आहोत. देवा घरोट घरोट तुझ्या मनातली गोठ, गात आहेत सौ आशा जोंधळे.
धन्यवाद. यानंतरचं जे गीत आम्ही आपल्यासमोर सादर करणार आहोत ते गीत बहिणाबाईंनी फक्त निसर्गाशीच संवाद साधला असं नाही, तर सबंध मानवी प्रवृत्तीकडं संवेदनशील अशा नजरेनं बहिणाबाईनं पाहिलेलं आहे. माणसं समाजामध्ये वावरत असताना कशा पद्धतीनं जगतात, कशा पद्धतीनं एकमेकांशी व्यवहार करतात आणि कशा पद्धतीनं ही मानवी संस्कृती उद्दात करतात, याकडंही बहिणाबाई लक्ष देत होते. आणि या सर्वाच्या मुळाशी काय आहे, तर या सर्वाच्या मुळाशी आहे माणसाचं मन. आणि हे मन कसं आहे, माणसाचं मन कसं असतं, याच्या संदर्भामध्ये बहिणाबाई सहज लिहून जाते की मन वढाय वढाय, मन ओढाळ आहे. मन माणसाच्या आवाक्यात राहत नाही, मनावर नियंत्रण प्रस्थापित करता येत नाही. खरं तर आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. जर समजा गृहीत धरा माणसाच्या मनाला जर खिडक्या असत्या आणि त्या खिडक्यातून एकमेकांच्या मनात डोकावून पाहता येत असतं, तर माणसं एकमेकाच्या किती जवळ बसली असती, किती लोकांचे संसार नीट चालले असते. आणि हे एकंदरीत जे जग आहे, हे जग किती एकमेकावर विश्वास ठेवून, आता ते खरा असो नसो, कसं वागलं असतं. बहिणाई फार मस्त असा दृष्टांत देते या प्रत्येक गीताच्या कडव्या कडव्यातून, की मन किती असं उतावीळ आहे, मन पाखरासारखं आहे. मन पाखरू पाखरू आत्ता इथं होतं आणि आताच आभाळात गेलेलं आहे. मन पाखरू पाखरू त्याची काय सांगू मात, आता व्हत भुईवर गेलं गेलं आभायात. आणि गृहीत धरा की एखाद्या वेळेस माणसावर विषाचे प्रयोग झाले तर चालतील, पण माणसाला जर मनाचा दंश झाला तर हा समाज असा अस्तित्वात राहील काय? खऱ्या अर्थानं आपण खूप विचार करावं, प्रत्येक शब्दावर असा खोलवर विचार करत जावं. तितकं बहिणाबाईचं हे जे एकंदरीत लिखाण आहे ते गूढ आहे. बहिणाबाई म्हणते, मन जहेरी जहेरी याचं न्यार रे तंतर, अरे इच्चू साप बरा त्याले उतार मंतर. म्हणजे त्या इंचवाला आणि सापाला म्हणजे उतारा आहे, त्याच्यावर औषध आहे, पण माणसाच्या मनाला आणि त्याच्यामध्ये जर ते एकदा विषारी झालं, माणसाच्या मनामध्ये जर कटुता निर्माण झाली, तर त्याला कुठलंही औषध नाही. म्हणून मन शुद्ध असलं पाहिजे. आणि असं म्हणतात की जिथं मन शुद्ध असतं तिथं बुद्ध असतो, आणि जिथं मन अशुद्ध असतं तिथं युद्ध असतं. म्हणून मनावर सहज वामनदादा कर्डकांनी खूप छान लिहिलेलं आहे, मला ते सतत माझ्या डोक्यात येतं. वामनदादा म्हणतात, मन हे आग आहे, विषारी नाग आहे, मनच मानवाच्या शिलाचा डाग आहे. मनच मानवाच्या शिलाचा डाग आहे. मीही माझ्या एका कवितेमध्ये असंच लिहिलं होतं, हृदयाच्या संदर्भात आणि मनाच्या संदर्भामध्ये, की त्या काळात लिहिलं होतं की हळवे भाव हृदयातील माझ्या, सांग शब्दात ठेवू कसा मी. हळवे भाव हृदयातील माझ्या, सांग शब्दात ठेवू कसा मी. लुक लुक त्या काजव्यांना तुझला, सांग दिवसा दाऊ कसा मी. सांग दिवसा दाऊ कसा मी. हे मनाशी संबंधित असलेलं अतिशय सुंदर असं गीत गात आहेत डॉक्टर अशोक जोंधळे. मन वढाय वढाय उभ्या पिकातल ढोर,